नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? हॅव अ गुड डे. मी पायल. ज्याप्रमाणे लग्नामध्ये एकच एक ड्रेस घालायचा आपल्याला कंटाळा येतो, अगदी त्याचप्रमाणे घरी एकच एक भाजी खायची सुद्धा कंटाळा येतो. तर घरच्या शेतामध्ये पालक असल्यावर रोज रोज डाळभाजी थोडी खाणार. मग विचार केला आज काहीतरी नवीन बनवायचं. मग आठवलं पालकपुरी बनवायची का, पण नाही, सकाळी सकाळी एवढं ऑइली कोण खाणार. थोडा वेळ विचार केला आणि सुचलं पालकपुरी नाही तर पालक पराठे बनवूया. सर्वात आधी मी पालक धुवून घेतली आणि त्यामध्ये 2-3 लसणाच्या कळ्या टाकल्या, थोडा कढीपत्ता पण टाकला आणि मग ते सगळं मिक्सर मधून काढून घ्यायचं. मिक्सर मधून काढताना थोडं पाणी ऍड करायचं. तर मला बनवायचे होते पराठे. सर्वात आधी मी गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडं बेसन पण ऍड केलं आणि मग त्यात टाकला ओवा, थोडं जिरं आणि मग मिक्सर मधून बारीक केलेली पालक त्यामध्ये टाकायची. आपण किती पीठ घेतलंय त्यानुसार त्यामध्ये पाणी टाकायचं आणि नंतर त्यामध्ये आपल्याला पाहिजे ते मसाले टाकायचे. मी इथे लाल तिखट, थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकलंय. मग ते सगळं एकजीव करायचं आणि छान असा गोळा करून घ्यायचा. आता आपल्याला याचे पराठे लाटून घ्यायचे आहे. त्याकरिता मी थोडं तेल घेतलं. अशा प्रकारे तेल टाकून पराठा छान दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आहे. आता आपला पराठा रेडी झालेला आहे. तर हिवाळ्यामध्ये असे प्रोटीनयुक्त पदार्थ आपण नक्की खाल्ले पाहिजे. अप्रतिम झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. बाय बाय.